नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। करंट अल्गोरिदम ही आपण यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे। 2025 या वर्षभरात कोणत्या कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे असे टॉपिक आपण जाणीवपूर्वक कव्हर करत आहोत। त्याच लेक्चर सिरीज मधला आजचा पुढचा टॉपिक आहे गिरिजा व्यास। गिरिजा व्यास या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे। मग त्यांच्यावर एक तर त्यांच्या व्यक्ती म्हणून त्यांच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मग राष्ट्रीय महिला आयोगावर विचारला जाऊ शकतो आणि सध्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष, या तीन टप्प्यावर आज आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। काही क्वेश्चन आला तरी आपल्याला कव्हर व्हावा हा हेतू आहे। गिरिजा व्यास या 5व्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। त्यांनी 2 टर्म राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे 2005 ते 11 या दरम्यान। शिवाय त्या राजस्थान मधून लोकसभेच्या सदस्य म्हणून सुद्धा अनेक वेळा निवडून गेलेल्या आहेत। राजस्थान विधानसभेच्या सदस्य पण होत्या आणि तिथं मंत्री होत्या। वयाच्या 25व्या वर्षी त्या आमदार पण झालेल्या आहेत, ती पण कामगिरी त्यांच्या नावावर आहे। काँग्रेस हा जो पक्ष आहे त्या काँग्रेस पक्षाच्या जे राष्ट्रीय महिला त्यांचा विंग आहे, राष्ट्रीय महिला काँग्रेस, त्याच्या त्या अध्यक्ष म्हणून राहिलेल्या आहेत। शिवाय राजस्थानच्या प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, पण त्यासाठी त्या दुसऱ्या महिला आहेत। त्यापूर्वी एक महिला पण राहिलेल्या आहेत। हे मुद्दाम सांगण्याचं एखादं वाक्य त्यांच्याविषयी काही विचारलं तर ते आपल्याला यावं या हेतून हे घेतलेलं आहे। केंद्रीय मंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्या राज्यमंत्री राहिलेल्या आहेत। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्या कॅबिनेट मंत्री राहिलेल्या आहेत, शहरी आणि दारिद्र्य निर्मूलन मंत्री। राजकारण तर त्यांची आता व्यक्ती म्हणून आपण राजकारणी म्हणून ओळख पाहतोय, पण त्यासोबत त्या कवयित्री आहेत, लेखिका पण आहेत, ही पण त्यांची ओळख महत्वाची आहे। ती कसं ते आता आपण पाहूयात। त्यांच्याविषयी वैयक्तिक माहिती पाहिली तर जुलै 46 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1 मे 2025 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। रिसेंटच्या काही इव्हेंटमुळे त्यांच्याविषयी फारशी काही चर्चा झालेली नाही, परंतु त्यांच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, कारण यापूर्वी जयंती पटनाईक यांच्याविषयी क्वेश्चन आलेला आहे, म्हणून आपण ते केलेलं आहे। त्यांचं शिक्षण त्यांनी तत्वज्ञान हा विषय घेऊन एम.ए. पूर्ण केलेला आहे आणि पीएचडी मध्ये त्यावेळेस त्यांना गोल्ड मेडल आहे। पीएचडी त्यांचा विषय त्यांचा होता गीता आणि बायबल यांचा तुलनात्मक अभ्यास। अमेरिकेमधलं डेलावेर युनिव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून पण काम केलेलं पाहता येतं। ज्यावेळेस त्या संसदेच्या सदस्य म्हणून काम करत होत्या त्यावेळेस राजस्थान मधले प्रश्न हायलाइट करताना त्यांनी चेटकिन जी प्रथा आहे त्याविरुद्ध संसदेत मुद्दे मांडलेले आहेत आणि सती प्रथा जी आहे राजस्थान मधली त्याविषयी सुद्धा त्यांनी संसदेत आवाज मिळवून त्याविषयीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। मुद्दाम हे दोनच मुद्दे का घेतलेत, कारण त्याविषयी त्यांचं काम महत्वाचं आहे म्हणून घेतलेलं आहे। काँग्रेस पक्षाचं जे मुखपत्र आहे, माउथपीस आपण म्हणतो, संदेश पत्रिका, त्याच्या संपादक पण ते राहिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा। त्यांनी वेगवेगळे 8 पुस्तकं लिहिलेले आहेत, पण इथं मी मुद्दाम 3 पुस्तकं घेतलेले आहेत। एहसास के पर ह्या त्यांचा उर्दू कविता संग्रह आपल्याला पाहता येतो। सीप, समंदर आणि मोती हा हिंदी आणि उर्दू कविताचा संग्रह आहे आणि इंग्रजीमध्ये त्यांनी नॉस्टॅल्जिया हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहता येतं। पहा, त्यांची ओळख मध्ये आपण राजकारणी पाहतोय, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष पाहतोय, लेखिका किंवा कवयित्री पाहतोय। याशिवाय त्यांना शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि कथ्थक या नृत्यामध्ये त्या पारंगत होत्या। मग त्यांच्याविषयी हे पण विचारलं जाऊ शकतं। जी काही क्वेश्चन विचारण्याची पॉसिबिलिटी आहे ना, ते कव्हर करणं हा माझा यामागचा हेतू आहे। आता गिरिजा व्यास यांच्याविषयीची व्यक्तिगत माहिती पाहिलेली आहे, परंतु त्यांच्या अनुषंगानं आपल्याला राष्ट्रीय महिला आयोगाविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून त्याचा आपण थोडक्यात इथं परत पाहूयात। राष्ट्रीय महिला आयोगाचं हे बोधचिन्ह आहे। राष्ट्रीय महिला आयोग हा 1990च्या कायद्याद्वारे स्थापन केलेला आपल्याला पाहता येतो। कायदा आहे म्हणून त्याला वैधानिक बॉडी म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला आपण स्टॅच्युटरी म्हणतो, लक्षात ठेवा। हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला। आणि याची स्थापनेची डेट पण लक्षात ठेवा, 31 जानेवारी 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे। या राष्ट्रीय महिला आयोगाची रचना कशी असते, एक कुठलंही असू, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, कोणीही राष्ट्रीय महिला आयोगाचा अध्यक्ष होऊ शकतो। आता महिला आयोगच आहे, जनरली आतापर्यंत 10 झालेल्या आहेत, पण 9 व्यक्ती आहेत महिलाच राहिलेल्या आहेत, पण स्त्रियाविषयी ज्ञान असणारं कोणी पण होऊ शकतं। एक चेअरपर्सन असतात, 5 सदस्य असतात। 5 सदस्यामध्ये प्रत्येकी एक सदस्य एससी आणि एसटी कॅटेगरी मधला असावा हा हेतू आहे। यांची नियुक्ती केंद्र शासन करतं, त्यांचा राजीनामा सुद्धा केंद्र शासनच घेतं, हे पण लक्षात ठेवा। टर्म 3 वर्षाची असते राष्ट्रीय महिला आयोगाची आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर। ठीक आहे। राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्र महिला या नावाचं मासिक चालवतो आणि हे मासिक हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत निघतं।
आतापर्यंत एकूण 9 व्यक्ती या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. त्यांची लिस्ट मी मुद्दाम इथं दिलेली आहे. गिरिजा व्यास 2 वेळा आहेत. एकूण मध्ये 10 आहेत, परंतु गिरिजा व्यास 2 वेळा आहेत, म्हणून 9 व्यक्ती. पहिल्या अध्यक्ष आहेत जयंती पटनायक 1992 ते 95. यांच्याविषयी ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. मग रिसेंटच्या कोण आहेत त्या मी इथं सगळी लिस्ट दिलेली, एकदा तुम्ही एकदा पहा. आणि सध्या ज्या 10व्या आहेत विजया किशोर रहाटकर 2024 ते आजपर्यंत आपल्याला पाहता येतात. आता विजया रहाटकर यांच्याविषयी माहिती पाहूया. त्या सध्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. यांच्याविषयी माहिती बघण्याचं कारण ह्या एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आपल्याला पाहता येतात. एकूण 9व्या अध्यक्ष आहेत, महिला व्यक्ती म्हणून 9व्या आहेत, परंतु 10व्या आपल्याला पाहता येतात. ऑक्टोबर 2000 पासून त्या अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होण्यापूर्वी त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांचा त्यावेळची टर्म होती 2016 ते 21 या दरम्यान. आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 ला झालेली आपल्याला पाहता येते. आता विजयाताई रहाटकर यांच्याविषयी वैयक्तिक माहिती पाहिली तर त्या छत्रपती संभाजीनगर याच्या महापौर होत्या 2007 ते 10. त्यावेळेसचं औरंगाबाद आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी जे काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये सक्षमा उपक्रम आहे, ऍसिड अटॅक ग्रस्त महिलांसाठी तो सुरू केलेला आहे. प्रज्वला आहे, बचत गटा महिलांसाठी आहे. सुहिता ही एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे ती 24/7 रन होती. महिलाविषयी काही समस्या असेल तर तिथं डायरेक्ट कॉल करता येतो. जी काही महाराष्ट्रासाठीची अतिशय महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक परंपरा आहे, समृद्ध परंपरा आहे वारी. त्या वारीमध्ये ज्या महिला सहभागी होतात त्यांच्या स्वच्छतेसाठी त्यांनी निर्मल वारी हा उपक्रम सुरू केलेला आपल्याला पाहता येतो. विजयाताई रहाटकर यांनी वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहेत आणि त्यांना वेगवेगळे पुरस्कार पण मिळाले आहेत. पुस्तकामध्ये पहा, विधिलिखित हे मासिकाचं संपादन केलेलं आहे. अग्निशिखा धडाडू द्या हे पुस्तक आहे. औरंगाबाद लीडिंग टू वाईड रोड्स हे पुस्तक आहे. मॅजिक ऑफ ब्ल्यू फ्लेम हे एक त्यांचं पुस्तक आपल्याला पाहता येतं. आणि महिलाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार पण मिळालेला आपल्याला पाहता येतो. महिला आयोगाचे जे टर्म आहे ते मुद्दा इथं परत रिपीट झाले. टर्म 3 वर्ष आहे आणि वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहता येतात. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण गिरिजा व्यास यांच्या निमित्तानं त्यांची व्यक्तिगत माहिती पाहिलेली आहे, राष्ट्रीय महिला आयोग पाहिलेला आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांच्याविषयीची पण माहिती पाहिलेली आहे. काहीही क्वेश्चन येऊ द्या, आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. 28 सप्टेंबर 2025 ला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे ती समोर ठेवून आपण पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये 2013 ते 24 या एकूण 12 पेपर मधले 163 प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे 4 पर्याय अतिशय डिटेलपणे डिस्कस केलेला आहे. या बॅचच्या माध्यमातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिलेला आहे. त्यामध्ये आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड वापरलेले आहे. व्हर्टिकल म्हणजे ज्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात ते डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे ज्याच्यावर अधूनमधून प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यावर बेसिक माहिती कव्हर केलेली आहे. त्याच्यानंतर कुठल्या टॉपिकवर किंवा कुठल्या चॅप्टरवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतं याचं प्रेडिक्शन तिथे केलेलं आपल्याला पाहता येतं. शिवाय पॉलिटी मधल्या ज्या करंट इव्हेंट आहेत त्या तिथं डिस्कस केल्या आहे ज्याच्यावर यावर्षी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. निमॉनिक्स ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. महत्वाच्या घटना दुरुस्ती आणि कलम याची चर्चा केलेली आहे. त्याची लिस्ट मी प्रोव्हाइड केलेली आहे. हे सगळं तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर उपलब्ध आहे. आणि या बॅचचा एक डेमो व्हिडिओ जो आहे त्यासाठी हा QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला एक डेमो व्हिडिओ पाहता येईल. कशा प्रकारे हे लेक्चर केलेलं आहे हे आहे. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ते तिथं तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर जॉईन करता येईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. थँक्यू.